SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय सोलापूर आणि हृदयस्पर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठीतून तेलुगू लिहायला वाचायला शिका या 10 आठवड्यांच्या मोफत डिजिटल व प्रत्यक्ष अभ्यासक्रमाच्या रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. उद्घाटनानंतर तात्काळ पहिल्या वर्गालाही सुरुवात करण्यात आली. या अभिनव उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत पहिल्याच दिवशी 74 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष देविदास गोटीपामोल होते. प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होत्या. मराठी भाषिकांसाठी मराठीतून तेलुगू शिकवण्याचा हा अभिनव उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आधुनिक सारथी मासिकाचे संपादक श्रीनिवास बुरा यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे आणि तेलुगू प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक केले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तेलुगू मराठी साहित्यिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कवी नरेंद्र गुंडेली यांनी वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध भाषातील सुमारे 35,000 पुस्तकांच्या संग्रहाचे कौतुक करत तेलुगू व मराठी भाषेचे महत्त्व स्वलिखित कवितेतून अधोरेखित केले. पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह अरविंद चिन्नी यांनी वाचनालयाच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी संचालक आनंद वल्लाकट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीशंकर दिकोंडा यांनी केले. गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या वर्गात प्रशिक्षक काशीनाथ गंजी यांनी तेलुगू भाषेतील 14 स्वर प्रात्यक्षिकासह शिकवले. तसेच तेलुगूतील अभिवादन, परिचय करून देणारी शब्दरचना आणि दैनंदिन वापरातील सोपी वाक्येही सहभागींना शिकवली. अभ्यासक्रमातील सहभागींसाठी विनामूल्य प्रवेश, वही, पेन, डिजिटल अध्ययन साहित्य तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा नर्मदा गंजी, मार्गदर्शक श्रीरंग रेगोटी, श्रीनिवास वंगारी, उमेश नक्का, बाबूराव म्हेत्रे आणि मोहन सामलेटी यांचे विशेष सहकार्य लाभले.